आम्ही आलेलो आहोत DGC कनेक्ट या रोरो टर्मिनलच्या ठिकाणी आणि लांबून जहाज कसं दिसतंय, टर्मिनलला कसं लागलेलं आहे आणि इथून आमची कार जी आहे ती पार्किंगसाठी पुढे चाललेली आहे. तर एकदम टर्मिनल लागून चाललेलं आहे आणि पुढे गाड्या आता आपल्याला दिसत आहेत. इथून चेक करून गाड्या सोडतोय. हे वायोज एक्सप्रेस मॅगडाला हे जहाज आहे. त्याच्या बाजूला एक छोटंसं जहाज दिसतंय, त्याचाच भाग आहे. आता काही अशोक लेलँड ट्रक आत गेलेले दिसते आपल्याला आणि काही गाड्या पुढे जात आहेत. या जहाजामध्ये गाड्या आत जात असतानाच हे जे आहे ते आपल्याला चित्रीकरण दिसतंय. 50 टनाची गाडी जाऊ शकते. हा, तर मोठ्या गाडी आत जात आहेत आणि पार्किंग काही कार समोर जे पार्किंगला गेलेले आहेत ते वरती दिसत आहेत आपल्याला. वरती काही वरच्या बाजूला काही माणसं थांबलेली दिसत आहेत आणि याच्याच बाजूला एक छोटस जहाज जे आहे हे पण इकडं थांबलेलं दिसतंय आपल्याला. हे छोटस आहे आणि इथून गाड्या हे सगळे चेक करून सोडतायत. समोरच्या बाजूला मोठे मोठे ट्रक उभा राहिलेले दिसत आहेत, साईडनं ट्रक दिसत आहेत आणि आमची जी जी गाडी आहे तर ती पार्किंगला वरती चाललेली अगदी स्टीप स्लोप आहे. पुढेही ट्रक दिसत आहेत आणि आपल्याला या ठिकाणी गाडी थांबवण्यासाठी इशारा केलेला आहे. तर पार्किंगसाठी आपण गाडी लावत आहोत. पार्किंग इकडच्या बाजूला आहे ते कार पार्किंग आहे. आपल्याला डाव्या बाजूला पार्किंग लावायला सांगितलेलं आहे. आपली गाडी आता कुठं नक्की पार्किंग होती हे आपल्याला इथं बघता येईल. तर अशा पद्धतीनं पार्किंग. मोठे कंटेनर सुद्धा असे वर येत आहेत आणि सगळ्या पार्किंगच्या लागलेल्या गाड्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर असे प्रवासी आपण उतरून ही मोठी गाडी आहे ती इकडं पार्किंगला लावत आहेत. प्रवेश मिळतोय, शिडीमधून जातोय आपण. ज्या ठिकाणी आपण रोरो फेरीमध्ये चाललेलो आहे तर हे असं वरती जाण्यासाठीचा रस्ता आहे. पूर्ण शिडीवरनं आपल्याला वरच्या भागात जायचं आहे. वरती आपली जी बसण्याची व्यवस्था आहे, एक्झिक्युटिव्ह क्लास आणि बाकीचे क्लास आहेत. तर ते आपल्याला इथून सगळं दिसणार आहे आणि या ठिकाणी आउटसाइड नॉट अलाउड असं आहे. आतल्या बाजूला गेमिंग झोन आहे लहान मुलांसाठी. या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. काही विक्रीसाठीचे वेगवेगळे स्टॉल दिसत आहेत आणि हे आतल्या बाजूला आल्यानंतर जे दिसणारं दृश्य आहे ते अशा पद्धतीचं आहे. एक्झिक्युटिव्ह क्लास आहे, इकडून आहे की इकडे 60 नंबर आहे आणि इकडे बिझनेस क्लास आहे आणि पुढच्या बाजूला आहे कॉम्प्युटर आहे. त्या बाजूला लाऊंज आहे पुढच्या बाजूला. 131 ते 180 आणि इकडे एक्झिक्युटिव्ह क्लास जे आहेत पुढं 1 ते 9 ते 115 आहे. म्हणजे सिटिंग व्यवस्था आहे ती एक्झिक्युटिव्ह क्लास आहे टोटल 180 आणि बिझनेस क्लास आहे 115 आणि बाकीचे पुढचे पुढे आहेत. जे आहे ते टॉयलेट आहेत, लेडीज आणि जेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर असं सगळी व्यवस्था पूर्णपणे रोरो फेरीवरती आहे क्लास आहे. आणि इकडच्या बाजूला जे आहे ते सिटिंग कॅफे आहे. इथं एन्क्वायरी डेस्क आहे. अभी जा सकते अच्छा पुढची फेरी आम्ही चाललोय भोगाला आणि
आपल्याला नगर जिल्ह्यातून म्हणजे अहिल्यानगरमधून आलेले काही मित्रमंडळी भेटलेले आहेत. तुम्ही कुठून आलाय तुमची नावं सांगू शकता? मी राहत्यामधून आलोय. मी राहता शिर्डी आणि राहता मार्गे चाललोय. सकाळी राहतावरून आम्ही शिर्डी समृद्धी समृद्धी नाही आलो लासलगाव असं आलो आणि पुढं सापुतारा मार्गे. आम्ही काय सांगतो नाशिक मार्गे सापुतारा नाशिक होतो. आमचे मित्र नाशिकला होते. एक छोटी मुलगी आहे तिच्या आई वडिलाबरोबर आलेले मोटरसायकलने ते अतिशय सुंदर असा डान्स करते. गरबा वगैरे असे वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करताना. फेरी बोटीवरती आल्यानंतर प्रवासादरम्यान बरीचशी मंडळी जी होती ती सगळीच डेकवरती होती आणि प्रत्येकजण समुद्राचा आनंद लुटत होते. सगळ्या बाजूनं पाहत होते, फिरत होते आणि वरती छोटीशी कॅन्टीन आहे की त्या ठिकाणी सगळ्यांनाच जे लाईट ब्रेकफास्ट आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स वगैरे चहा उपलब्ध होता आणि सगळे पूर्ण समुद्राचाच आनंद लुटत होते. आणि त्यानंतर आम्ही या प्रवासादरम्यान काही क्षण डेकवरती एकदम बॅक साईडला येऊन थांबलो आणि समुद्राचा आनंद लुटला आणि पाठीमागच्या बाजूला पाणी कसं ढकललं जात होतं हेही पाहत होतो.